नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. तळे नामदेव शिंपी समाज सामाजिक संस्था रायगड आयोजित नामदेव शिंपी समाज इंदापूर रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील तालुक्यातील नामदेव शिंपी समाजात इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी मधील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी इंदापूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संत नामदेव गुरुदत्त मंदिरात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव शिंपी समाज सामाजिक संस्था रायगडचे अध्यक्ष रायगडभूषण श्री पुरुषोत्तम मुळे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून श्री रवींद्र भानुदास कालेकर, अध्यक्ष ठाणे जिल्हा नामदेव शिंपी उन्नती मंडळ, तर श्री संजय शरद जवंजाळ, पुणे यशस्वी उद्योजक तथा पर्यावरण प्रेमी हे होते. तर व्यासपीठावर विश्वस्त श्री जयकिरण बारटक्के, विश्वस्त अरविंद करंबे, विश्वस्त अनंतराव टमके, कार्याध्यक्ष दत्तात्रय पांढरकामे, उपाध्यक्ष प्रेषित बारटक्के, सौ मनीषा शिंत्रे, सचिव हेमंत बारटक्के, खजिनदार विश्वनाथ नाझरे, तळा उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, नगरसेविका गौरी बारटक्के, सहसचिव सौ मीनल ढवळे, सहखजिनदार सचिन ढवळे, इंदापूर अध्यक्ष संजय अप्पा ढवळे, उपाध्यक्ष मेघनाथ सातपुते, सचिव संजय वंडकर, ज्येष्ठ सल्लागार दिलीप मेकडे, दिलीप करंबे, श्रीकांत कटारे, महेंद्रशेठ कजबजे, राजाराम खटावकर, कौशिक पोरे, स्वप्नील मुळे, संजय माळवदे, विजय करंबे, प्रदीप भूतकर, सौ वैशाली भूतकर, सौ शोभा जवंजाळ, नारायण पांढरकामे, विनोद बागडे, राकेश पानसरे, महेंद्र ढवळे यांच्यासह प्रत्येक तालुका अध्यक्ष प्रतिनिधी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, जिल्हा प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील विशेष कार्य करणारी मान्यवर मंडळी, गुणवंत विद्यार्थी, पालक, समाज बांधव, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री रवींद्र काळेकर व श्री संजय जवंजाळ पुणे यांचा जिल्हा संघातर्फे सत्कार करण्यात आला. त्यानंतर आपले प्रास्ताविकेत संस्थेचे विश्वस्त श्री अरविंद करंबे यांनी संस्थेच्या कामकाजाचा 14 वर्षाचा आढावा घेताना राबवलेल्या विविध उपक्रमांचा नामोल्लेख केला. गेली 14 वर्ष पुरुषोत्तम मुळे अध्यक्ष म्हणून काम करताना अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहेत. समाजातील विविध ठिकाणच्या समाजश्रेष्ठींना आणून संघटनेच्या कार्याची माहिती देत आहेत. विद्यार्थी गणगौरव, विशेष कार्य करणाऱ्यांचा सत्कार, उच्च शिक्षितांचा सन्मान, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, वधूवर मेळावा, महिलांचा सन्मान, इयत्ता 10वी आणि 12वी मधील विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स, तज्ज्ञ डॉक्टरांकडून महिलांच्या आजारावर उत्तम मार्गदर्शन, तसेच तज्ज्ञ वकिलांकडून महिलांवरील अन्यायावर मार्गदर्शन, दिनदर्शिका, आरती संग्रह तसेच एकापेक्षा एक सरस कार्यक्रमांचं आयोजन श्री पुरुषोत्तम मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समाज बांधवांच्या सहकार्यानं होत असतात. सद्यस्थितीत संघटनेचे काम अतिशय उत्तम प्रकारे सुरू आहे. आपल्यासारख्या क्रियाशील समाजसेवकांचे मार्गदर्शन मिळते, त्यामुळे कार्यक्रमाला शोभा प्राप्त होते असे सांगितलंय. त्यानंतर इयत्ता 10वी मधील गुणवंत विद्यार्थी कुमारी समृद्धी नाझरे प्रथम, कुमारी आर्या ठमके द्वितीय महाड, आरव बारटक्के प्रथम अलिबाग, पूजा धोपटे प्रथम पनवेल, सृष्टी दलाल प्रथम तळा, स्मित पाडळकर द्वितीय तळा, दुर्वा मेकडे प्रथम रोहा, आर्यन कळस प्रथम म्हसळा, तसेच इयत्ता 12वी मधील गुणवंत विद्यार्थी कुमार सार्थक वनारसे प्रथम महाड, मयूर नाझरे द्वितीय महाड, कुमारी रिद्धी बारटक्के प्रथम तळा, युतीश बारटक्के द्वितीय तळा यांचा गौरव करण्यात आला. दरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महेश टमके कला रांगोळी क्षेत्र महाड, संजय माळवदे, बँकिंग क्षेत्र महाड, नीता डोळस, शिक्षण क्षेत्र अलिबाग, दर्शन काळबेरे, राजकीय क्षेत्र मुरुड, सौ गौरी बारटक्के राजकीय क्षेत्र रोहा, सौ मीतल ढवळे सामाजिक कला क्षेत्र म्हसळा, स्मिता मुद्राळे सामाजिक क्षेत्र तळा, श्रीराम कसबजे शिक्षण क्षेत्र तळा, श्री चंद्रकांत रोडे शिक्षण क्षेत्र तळा, श्री महेंद्र कसबजे शिक्षण क्षेत्र तळा, पत्रकार पुरुषोत्तम मुळे शिक्षण क्षेत्र तळा, श्री विनोद बागडे राजकीय क्षेत्र गोरेगाव यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांसह अनेकांनी आपले मनोगतातून विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केलं. जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी पाहिजे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून MPSC UPSC परीक्षा देऊन उत्तम अधिकारी बना आणि आपलं नाव रोशन करा. समाजासाठी आपण काय करू शकतो याचं मंथन करा. युवा पिढीने सामाजिक क्षेत्रात सहभाग घेऊन लोकाभिमुख काम केली पाहिजेत, असं मान्यवरांनी आपलं मत व्यक्त केलंय. कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातून समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची उत्तम व्यवस्था इंदापूर शिंपी समाजाने केली होती. या संपूर्ण कार्यक्रमाचं बहारदार आणि शेरोशायरीयुक्त सूत्रसंचालन आणि आभार संघटनेचे सचिव श्री हेमंत बारटक्के यांनी उत्तम प्रकारे केलंय. अशा प्रकारे आनंद आणि उत्साही वातावरणात विद्यार्थी गुणगौरव आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.